नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. आपल्या हिंदू परंपरेमध्ये धन, समृद्धी आणि स्थैर्य यासाठी कुबेर देवतेची विशेष उपासना केली जाते. आज आपण पाहणार आहोत कुबेराची मूर्ती, शाळीग्रामाची माळ आणि कुबेर कुंजी. हे सगळंच जर नसेल तर कुबेराचा मंत्र असलेली आणि कुबेर कुंजी असलेली एक फ्रेम जी पायराईटवर केलेली आहे त्याचाही वापर आपण करू शकतो. तर आज आपण या सगळ्यांची सविस्तर माहिती पाहूया. आता कुबेर हा रावणाचा भाऊ आहे पहा, पण कुबेर हा जरी यक्ष असला तरी सुद्धा तो विष्णूचा सासरा आहे. म्हणजे लक्ष्मी ही कुबेराची कन्या आहे आणि विवाहाच्या वेळेत कुबेराने विष्णूला जे काही कर्ज दिलं होतं ते कर्ज इतकी वर्ष झाली तरी सुद्धा अजून फिटलेलं नाही आहे. त्यामुळेच ज्या वेळेस विष्णू हा कर्जात बुडालेला आहे त्यावेळेस त्याला ते कर्जाचे हप्ते हे कुबेराला द्यावेच लागतात. त्यामुळे आपल्या हिंदू परंपरेत कुबेराला अतिशय महत्त्व आहे. आता कुबेराची मूर्ती कशी असते? कुबेर हा यक्ष आहे पहा, त्याच्यामुळे तो खूप आकर्षक किंवा खूप काही तेज असलेला असा नाही आहे. त्याची मूर्ती ही खूप ओबडधोबड आहे पहा. त्याचा आकारही वेगळा आहे. त्याचं पोट खूप मोठं आहे. त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये असणारी ही जास्तीत जास्त असली तरीसुद्धा कुबेर हा दिसताना खूप आकर्षक दिसत नाही, पण त्याच्यामध्ये असणारं तेज हे जास्त जाणवतं. अशी ही कुबेराची मूर्ती. आपण महालक्ष्मीपूजनाला या कुबेराच्या मूर्तीचं पूजन करतो आणि आपल्या देवघरामध्ये सिद्ध केलेली मूर्ती किंवा आपल्या तिजोरीमध्ये सिद्ध केलेली मूर्ती ही आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवतो. त्याचबरोबर नुसताच कुबेराची मूर्ती ठेवत नाही तर त्याच्याबरोबर ही शाळीग्रामाची माळसुद्धा ठेवतो. शाळीग्राम हा नर्मदेमध्ये सापडणारा जो गोटा आहे की ज्याच्यामध्ये पंचतत्व आहे की जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश हे सगळं सामावलेलं या शाळीग्रामच्या माळेमध्ये आहे की ज्याच्यामुळे हे गोटे घासून गुळगुळीत झालेले असतात आणि याच्यामध्ये विष्णू आणि शंकराचा वास असतो. म्हणून या माळेला अतिशय शाळीग्रामाच्या माळेला अतिशय महत्त्व आहे पहा. त्याचबरोबर ही कुबेर कुंजी म्हणजे कुबेराकडे असणाऱ्या धनाचा कोश तो उघडणारी ही कुबेर कुंजी आहे. त्याच्या एका बाजूला लक्ष्मी यंत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीचं चित्र कोरलेलं आहे पहा. त्याच्यामुळे ही कुंजी ही कुबेराचं धनकोश ओपन करणारी किंवा उघडणारी आणि धन आकर्षण करून पैसा टिकवणारी, आर्थिक स्थैर्य देणारी अशी ही कुंजी आहे. तर आपण या सगळ्यांची आता सविस्तर माहिती घेऊया. कुबेरदेव म्हणजे देवाचा कोषाध्यक्ष आहे पहा. म्हणजे देवाकडे येणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा याचा हिशोब ठेवणारा आणि त्याचा कोश सांभाळणारा असा हा कुबेरदेव आहे. तो धन, ऐश्वर्य आणि संपत्ती यांचा अधिपती मानला जातो. कुबेरदेव हे उत्तर दिशेचे मानले जातात. जिथे कुबेर तत्व मजबूत असतं तिथे पैसा अजिबात स्थिर राहतो, खर्चावर नियंत्रण राहतं आणि धन साठून ते स्थिर राहतं. म्हणूनच वास्तुशास्त्रात कुबेर देवतेला फार मोठं महत्त्व आहे पहा. कुबेराची शांत आणि स्थिर मुद्रा
इथे पहा, त्याच्यावर कुठलाही भाव नाही आहे. तो इतका स्थिर, कारण माझ्याकडे इतका पैसा आहे, मी देवाचा कोषाध्यक्ष आहे, असा काही भाव दिसतोय का तुम्हाला? नाही, तो अगदी शांत आणि स्थिर आहे. समृद्धी दर्शवणारी त्याची रचना आहे, कारण पोटाचा आकार हा खूप मोठा आहे पहा. शास्त्रीय स्वरूपाची ही मूर्ती आहे. अशी मूर्ती घर, दुकान, ऑफिस किंवा तिजोरीच्या ठिकाणी ठेवली तर अतिशय शुभ मानलं जातं. कुबेर मूर्ती केवळ पैसा देत नाही, तर धन टिकवून ठेवण्याची शक्ती या मूर्तीमध्ये आहे. आता शाळीग्राम माळेचं पण तसंच आहे पहा, की शाळीग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. म्हणूनच याच्यामध्ये पंचतत्व आहे पहा या शाळीग्रामाच्या माळेमध्ये. ती अतिशय शुद्ध, सात्विक आणि दैवी संरक्षण देणारी अशी आहे. जेव्हा कुबेर मूर्तीभोवती शाळीग्रामाची माळ आपण ठेवतो तेव्हा धनावर विष्णू कृपा राहते. पैसा चुकीच्या मार्गाने खर्च होत नाही, लक्ष्मी स्थिर होते. आणि अशा तऱ्हेने जर आपण आपल्या तिजोरीत, आपल्या घरात किंवा आपल्या गल्ल्यात, ऑफिसच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जर कुबेराच्या भोवती जर अशी शाळीग्रामाची माळ ठेवली तर पैसा हा जास्तीत जास्त स्थिर होतो. आणि त्याच्यासाठी कुबेराभोवतीची जागा ही अतिशय स्वच्छ, नीटनेटकी आणि मूर्तीचे मुख नेहमी उत्तर दिशेकडे. उत्तर दिशा ही कुबेराची स्वतःची दिशा आहे आणि दक्षिण दिशेकडे तो स्थैर्य देतो. म्हणून कुबेराचं मुख हे उत्तर दिशेकडे असणं अत्यंत आवश्यक. म्हणजे पाठ ही त्याची दक्षिण दिशेकडे आणि तोंड हे उत्तर दिशेकडे. शाळीग्रामाची माळ ठेवताना कुबेर मूर्तीच्या भोवती ही माळ जमिनीवर न ठेवता लाकडी पाटावर ठेवायची किंवा तिजोरीत स्वच्छ आसन ठेवून त्या जागी ठेवायची. उत्तर दिशा आणि तिजोरी आणि शाळीग्रामाची माळ ही त्रिसूत्री ही अतिशय मोठा योग आहे. धन आकर्षणासाठी ही फार प्रभावी त्रिसूत्री आहे. म्हणजे याची कोणत्या दिवशी स्थापना करायची? तर शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आहे त्या दिवशी किंवा पौर्णिमेला पूर्णत्व असतं. म्हणजे चंद्राच्या 24 कला त्या दिवशी पूर्ण तेजात असतात. म्हणून पूर्णत्व आणि वाढ देणारा हा दिवस आहे. या 2 दिवसापैकी कुठल्याही दिवशी आपण कुबेर मूर्ती आणि शाळीग्रामाची माळ याची स्थापना करू शकतो. त्याच्या कुबेराची मूर्ती स्थापन करताना ती उत्तरमुखी ठेवून त्याच्या खाली आसन देऊन पिवळी किंवा पांढरी फुलं त्याला अर्पण करायची. धूप दीप दाखवायचं, निरांजन, तुपाचं निरांजन जे समृद्धी आणि स्थैर्य दर्शवणारं, त्याचप्रमाणे शांतता दर्शवणारं असतं. आणि ओम श्री कुबेराय नमः हा जप 11 वेळा करून जर आपण अशी मूर्ती आपल्या तिजोरीत किंवा ऑफिसच्या जागी किंवा गल्ल्यात ठेवली तर आणि कुबेराला प्रार्थना करायची की हे धन आकर्षण वाढते राहावं, कर्जातून माझी मुक्तता व्हावी, पैसा घरात टिकावा, अशासारखी प्रार्थना करून कुबेर मूर्ती, शाळीग्रामाची माळ आणि वास्तू, श्रद्धा आणि शास्त्र यांचा एकत्रित उपाय केल्यानंतर जर आपण ही वस्तू केवळ धार्मिक म्हणून नाही तर श्रद्धेने या वस्तूची स्थापना केली तर या तिन्हींचा जास्त संगम होऊन, कारण वास्तू शुद्ध होते, पॉझिटिव्ह एनर्जीचा सगळीकडे प्रसार होतो, श्रद्धेमुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि हे शास्त्र आहे त्याचं सुंदर संगम होतो. योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य दिवस आणि आपली असलेली योग्य श्रद्धा, त्यामुळे हे काम करतं. ज्यावेळेस आपल्याकडे कुबेराची मूर्ती नसेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत?
त्यावेळेस असं हे कुबेर यंत्र जे पायराईटची फ्रेम आहे आणि त्याच्यावर हा कुबेराचा मंत्र, तो कुबेराचा मंत्र काय आहे? ओम कुबेराय, ओम यक्षाय, कुबेराय वैश्रवणाय, धनधान्याधिपते, धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. अशासारखा हा श्लोक याच्यामध्ये रेखांकित केलेला आहे आणि तो सुवर्ण वर्खाने केलेला आहे, ज्याच्यामुळे कुबेराचं स्थान या ठिकाणी दर्शवलं जातं. त्याचप्रमाणे ही कुबेर कुंजी सुद्धा तिथे आहे. म्हणजे हा धनाचा कोश उघडण्यासाठी त्या कुंजीचा उपयोग होऊ शकतो. जर आपल्याला कुबेराची मूर्ती ठेवायची नसेल तर उत्तर दिशेला ही फ्रेम आपल्याला भिंतीवर लावून ठेवता येते आणि त्याचं तोंड हे उत्तरेकडे करता येतं. त्याच्यामुळे याचा प्रभाव जास्तीत जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे धन आकर्षण होतं. या सगळ्या वस्तू आमच्याकडे आहेत. तुम्हाला जर त्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क करा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा, की ज्याच्यामुळे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि आपल्याबरोबर आपले नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी धनयुक्त होतील. धन्यवाद.